नगरपालिका नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 1 तास शिल्लक राहिलेला आहे। अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। महायुती मवियातील पक्षांमधील युतीबाबत अद्याप अस्पष्टता असल्याचं समोर येत आहे। निवडणुकांसंदर्भात ही अपडेट आपण बघतोय। आता फक्त 1 तास शिल्लक राहिलेला आहे अर्ज भरण्यासाठी। महायुती मवियातील पक्षांमधील युतीबाबत अद्यापही अस्पष्टता आहे। नगरपालिका नगर परिषदेसाठी अर्ज भरण्यासाठी फक्त 1 तास शिल्लक आहे। त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। तर महायुती आणि मवियातील पक्षांमधील युतीबाबत अद्यापही अस्पष्टता आहे। तर नागपूरमधून आपण या संदर्भातले अपडेट घेऊयात। नागपूरमधून जितेंद्र आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, नगरपालिका नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा 1 तास शिल्लक आहे, तिकडची परिस्थिती काय? नक्कीच, कारण 10 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली होती आणि आज जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। मी सध्या आहे नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील कामठी नगर परिषदेच्या या परिसरामध्ये, जिथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आहे। आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे उमेदवार आहेत आणि त्यांचे समर्थक जे आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, ते मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालेले आहेत। सर्वच पक्षाचे कार्यकर्ते इथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्याचं आपल्याला दिसून येत आहे। ज्यामध्ये प्रमुख म्हणजे भाजप असेल, काँग्रेस असेल, त्याचबरोबर MIM आणि इतरही जे छोटे पक्ष आहेत किंवा स्वतंत्र जे उमेदवार आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात इथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी आणि सदस्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अनेक जण जे आहेत ते आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे, कारण गेल्या 2.5 ते 3 वर्षांपासून या निवडणुका झालेल्या नव्हत्या। त्यामुळे या निवडणुका कधी होतील अशी ग्रामीण भागातील नागरिकांची अपेक्षा होती आणि आता त्या निवडणुका पार पडत आहेत। आज अंतिम तारीख आहे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ग्रामीण भागामध्ये, जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यामध्ये शेतकरी हा महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो आणि त्या माध्यमातून आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून ते या निवडणुकीला सामोरे जात असतात। आज जे आहे ते इथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये। प्रत्येक जण म्हणत आहेत की आम्ही आघाडीत लढू किंवा महायुतीत लढू, मात्र अनेक ठिकाणी जे आहे ते आपल्याला प्रत्येक पक्षाने आपला उमेदवार दिल्याचं बोललं जात आहे। कुठेही मनभेद नाही, मात्र मैत्रीपूर्ण देखील लढती होत असल्याचं देखील दिसून येत आहे। आणि एकूणच पाहता आता अवघा 1 तास शिल्लक आहे आणि या 1 तासानंतर जे आहे ते संपूर्णपणे ग्रामीण भागातील या राजकीय निवडणुकांचं जे आहे। जितेंद्र, 1 तास शिल्लक आहे। आपल्यासोबत बीडमधून उदय नागरगोजे जोडले गेलेले आहेत। तर नगरपालिका आणि नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता 1 तास शिल्लक आहे। बीड मधली काय परिस्थिती आहे उदय? नक्कीच, बीड जिल्ह्यातील 6 नगरपालिकांची निवडणूक होत आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची जी नगरपालिका आहे ती बीड नगरपालिका आहे। या ठिकाणी 26 प्रभागांमधून 52 नगरसेवक निवडले जाणार आहेत आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली आहे। या ठिकाणी आता जो शेवटचे काही तास शिल्लक आहेत त्यामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिग्गज उमेदवार या ठिकाणी दाखल होत आहेत। प्रमुख पक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील नुकतेच जाहीर झाले आहेत आणि ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। मोठ्या प्रमाणात समर्थक देखील या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी अचानकपणे एवढी गर्दी झाली आहे, प्रशासनाकडून तेवढी तयारी नव्हती बंदोबस्ताची, त्यामुळे आता पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। आपण जर पाहिलं तर बीडच्या नगरपालिकेत ही चौरंगी लढत होत आहे। यामध्ये प्रमुख पक्ष देखील उतरले आहेत आणि आता प्रतिष्ठेची ही निवडणूक बनली आहे। या एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत विजयसिंह पंडित, हे देखील आपल्या समर्थकांसह या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि एकंदरीतच या नगरपालिकेसाठी आता मोठी रणधुमाळी उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या काही तासांमध्ये आता हे दिग्गज उमेदवारी अर्ज दाखल करतायत। धन्यवाद उदय आणि जितेंद्र, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।